हरिओम. माझी स्क्रीन दिसत असेल आहे. ओके. सगळ्यांचा खूप छान स्वाध्याय झाला आणि खूप छान आपण अभ्यास करतोय. आणि असंच आज आपण राष्ट्रपुरुष पुरुष स्वाध्यायामध्ये थोर राष्ट्रपुरुष श्री गोपाळ पाठा यांच्यावर आपण स्वाध्याय करणार आहोत. त्यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. खरं हे खूप रेअरली ऐकले, म्हणजे अगदी माझ्यासाठी हे नव्यानं पहिल्यांदा मी स्वाध्याय करता करता याचा अभ्यास केला. कारण की हे नाव या सगळ्या इतिहासाच्या मध्ये हे नाव लुप्त झालं किंवा लुप्त केलं गेलं. तर आज आपण या थोर क्रांतिकारकांविषयी आपण आज माहिती घेऊयात. तर ही गोष्ट आहे 1946 ची. म्हणजे आपल्या स्वातंत्र्य देशाला मिळालं 1947 मध्ये. त्याच्या आधी एक वर्ष तेव्हापासूनच आता एवढं मोठं हँडओव्हर जेव्हा करायचा होता ब्रिटिशांना, तर हे काही सोपं काम नव्हतं. त्यामुळे भरपूर कमिटी वगैरे सगळ्या होत्या. तेव्हा काँग्रेस होतं, तेव्हा मुस्लिम लीगचे पण जिन्ना जे होते ते मुस्लिम लीगला लीड करत होते. जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसला लीड करत होते. तर अशा सगळ्या कमिटीज वगैरे सगळे मिळून हे सगळं आपल्या जे स्वातंत्र्य ब्रिटिश आपल्याला देणार होते त्याचं सगळं काम खूप चालू होतं. आणि वेगवेगळे प्रस्ताव येत होते. तर तेव्हा जिन्हा आता इतकी वर्ष, 200 वर्ष जवळजवळ आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं. आपण एवढा गुलामगिरीतनं आपला देश गेला, खूप काही अत्याचार सहन केले, अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाची आहुती पडल्यानंतर शेवटी आपल्याला काही सोन्याचा दिवस आपल्या पुढे होता. पण तेव्हा अगेन की प्रत्येकाचे स्वार्थ म्हणा, काही काही लोकांच्या सत्तेच्या बद्दलची लालच, हे सगळं असं काही अशा वेळी जेव्हा अजून चांगलं काही होणार असतं तेव्हा नेहमी प्रत्येक जण आपापला स्वार्थही बघत असतं. सो अशाच काही प्रकारे म्हणजे जिन्ना जे होते त्यांनी, म्हणजे मुस्लिम लीग बेसिकली, तर त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानची डिमांड केली. कारण की त्यांना असं वाटत होतं की मुस्लिम हे अल्पसंख्याक आहेत आणि त्याच्यामुळे हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, म्हणजे मेजॉरिटी इथे हिंदू लोकांची आहे. त्यामुळे आपले अनेक राजकीय हक्क डावलले जातील किंवा आपल्यावर खूप काही जबरदस्ती, म्हणजे आपल्यावर हे सगळे डॉमिनेट करतील, आपले हक्क जातील. यामुळे त्यांना स्वतंत्र पाकिस्तानाची त्यांना असं वाटत होतं आम्हाला हवं आहे आणि ती तशी त्यांची डिमांड होती. मात्र ते जेव्हा पार्टिशनचं हे निर्णय होत होते, चालू होतं ही कामं, तेव्हा 16 जून मध्ये, सॉरी 19 जून मध्ये 1946 मध्ये जेव्हा कॅबिनेट कमिशननी जेव्हा प्रस्ताव मांडला की तेव्हा त्यांनी त्यामध्ये ही जे काही सेपरेट पाकिस्तानची जी काही डिमांड होती तर ती रिजेक्ट केली. तर त्यामुळे त्यावर मुस्लिम लीगची नाराजी झाली आणि बरंच काही जे त्यांनी एकत्र संघराज्य असं स्थापन करायचं असं त्यांनी प्रपोज केलं होतं की त्याच्यात 3 पार्टिशन मध्ये डिवाइड करत होते, ज्याच्यामध्ये अगेन हिंदू मुस्लिम, म्हणजे ब्रिटिशांची पहिल्यापासून स्ट्रॅटेजी हीच होती की हिंदू मुस्लिम पार्टिशन करायचं आणि तसंच त्यांना त्यातच झुंजत ठेवायचं, जेणेकरून त्यांचा कधी विकासच होणार नाही, त्या कधी पुढे जाता येणार नाही. म्हणजे त्याच बेसिसवर त्यांनी आपल्यावर राज्यही केलं आणि सोडूनही जाताना त्यांना आपल्याला तशाच अवस्थेत भांडत ठेवायचं होतं, जेणेकरून आपला विकास पुढे होणार नाही. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांचं प्रपोज केलं. पण सेपरेट मुस्लिम राष्ट्र निर्माण होणार नाही हे कळल्यावर जिन्ना खूप नाराज झाले होते आणि मुस्लिम लीगची खूप नाराजी तेव्हा आली. आणि त्यामुळे त्यांनी सर्वांची सभा भरवली आणि सांगितलं की त्यांनी डायरेक्ट ऍक्शन डे तेव्हा डिक्लेअर केला. तर त्याच्यात त्यांनी ते असं भाष्य करायचे की जे आम्ही भारताचे तुकडे तुकडे तरी करणार नाही तर भारताला जाळणार, अशा प्रकारचे ते भाष्य करू लागले. म्हणजे खूप अत्यंत हिंसक विचार सुरू झाले होते. आणि तेव्हा त्यांनी सांगताना असं सांगितलं की काही नाही, फक्त शांती मोर्चा आहे, कारण की आम्हाला हे काही गोष्टी पटत नाहीयेत वगैरे वगैरे. तर असं त्यांनी प्रिटेंड करायचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा खरा उद्देश हा होता की आम्ही आम्ही किती मेजर आहोत आणि आमचं काय बळ आहे हे ब्रिटिशांना दाखवून द्यायचं आणि आपल्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झालीच पाहिजे, हा त्यांचा मेन आग्रह होता. त्यासाठी त्यांनी सगळा प्लॅन बनवला आणि त्यांनी 16 ऑगस्ट 1946 दिवस ठरवला. आता हाच दिवस का, तर त्या दिवशीच म्हणजे मुस्लिमांनी मक्का काबीज केली होती, म्हणजे त्यांचं जे पवित्र ठिकाण आहे, स्थान आहे, ती त्यांनी काबीज केली होती. त्यामुळे मग त्यांनी हाच दिवस, या दिवशीच आपण ही कारवाई इथेही करायची, असं त्यांनी निर्णय घेतला. तर तेव्हा नेमकं त्यांनी काय करणार होते, तर त्यांनी अतिशय म्हणजे खूप भयानक, आपल्या कल्पनेच्याही पलीकडचा अत्याचार, एक हिंदू जेनोसाइडच त्यांनी तेव्हा प्लॅन केला होता. तर तेव्हा असं होतं की हे हुसेन शाही सुहरावर्दी हे तेव्हाचे बंगालचे मिनिस्टर होते, मुख्यमंत्री होते. तर तेही पाकिस्तान
जी सेपरेट पाकिस्तानच्या डिमांडसाठी तेही त्याच्यासाठी मग त्यांची तीच इच्छा होती. तर तेव्हा ते सपोर्ट करत होते मुस्लिम लीगच्या ह्या निर्णयांना वगैरे. तर ते अतिशय त्यांच्या सगळ्या भाषणांमधून सगळ्या मुस्लिम जनतेला खूप म्हणजे सगळे हे काही वाईट विचार आहेत, सगळे जहाल विचार आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना उकसवत होते, हे सगळं काही अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त करत होते. तर अशा प्रकारे त्यांनी मोठ्या मोठ्या भाषण देत असत. ते ते म्हणत होते की आम्ही ते चिथवत होते मुस्लिम लोकांना की मार के लेंगे पाकिस्तान, लडके लेंगे पाकिस्तान, लेकर रहेंगे पाकिस्तान, अल्लाहू अकबर, अशा प्रकारच्या घोषणा सगळीकडे चालू होत्या. आणि हे स्पेशली चालू आहे बंगालमध्ये. बंगालमध्ये का? कारण की पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल हा आपल्या भारताचा हिस्सा आहे. आता बांगलादेश हा स्वतंत्र आहे, जो पहिल्यांदा पूर्व बंगाल म्हणून जो होता प्रांत तो पाकिस्तानमध्ये होता. पण नंतर तोही स्वतंत्र झाला आणि बांगलादेश म्हणून नाव रूपाला आलं, हे आपल्याला माहिती आहे. पण तेव्हा हे जे बंगालचं पण पार्टिशन होतं, तर त्या काळचं हे सगळं चित्र मी तुम्हाला आता सांगते की तेव्हा हे सगळं चालू होतं. की तेव्हा त्यांना तो जो बंगाल, आत्ताचा जो करंट बंगालचा प्रांत आपल्या देशामध्ये आहे, तोही त्यांना त्यांच्यामध्ये हवा होता. हे म्हणजे कोलकाता काबीज करायचं होतं, ते सगळं तो पश्चिम बंगालचा प्रांत त्यांना हवा होता. तर त्यामुळे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी हे एक हिंसक आंदोलन सुरू केलं होतं. आणि मग तेव्हा तिथले बंगालचे जे गव्हर्नर होते फेडरिक ब्युरोस, यांनीही सुट्टी जाहीर केली. तिथे सगळ्या शाळा दुकानं सगळी बंद ठेवली होती. पण मात्र त्या दिवशी ठरवलं होतं की सगळे मुसलमान मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार होते आणि भयंकर अत्याचार त्यांनी ऑलरेडी प्लॅन करून ठेवलं होतं. तर त्यांनी आणि प्लस आता हे म्हणजे त्यांचा विचार हाच होता की हिंदू लोकांची कत्तल करायची, जेणेकरून मुस्लिम लोकांचा काउंट वाढेल आणि सो दॅट आपण प्रूव्ह करू शकू की आम्ही मायनॉरिटी नाही, आम्हालाही स्वतंत्र राष्ट्राचं गरज आहे आणि आम्हाला हवं येते. तर त्यासाठी मग तेव्हा म्हणजे त्याचे बंगालचे मुख्यमंत्री होते सुरावर्दी, तर त्यांनी पोलिसांना, मिलिटरीला पण सांगून ठेवलं होतं की कशातही यामध्ये पडायचं नाही. जेव्हा कुठे हे अत्याचार होत असतील, काही करायचं नाही. किंवा कुठे जर का हिंदू प्रतिकार करत असतील तर तिथे जाऊन उलट त्यांना अडवायचं, असं त्यांनी त्यांना सांगून ठेवलं होतं. आणि आणि सगळ्यांना सांगितलं होतं की जे कुठले हनुमान भक्त किंवा काय जे काही हिंदू लोक तुम्हाला कुठे दिसतील, बिहारी, भोजपुरी, जे कोणी असतील, त्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांची कत्तल करायची असं त्यांनी ठरवलं होतं आणि कुठल्याच व्यक्तीला सोडायचं नाही. आणि अशा प्रकारे भयंकर प्रमाणात मुस्लिम गुंड, सगळे अतिशय क्रूर अशी ही लोक हातात जे काही हत्यारं घेऊन रस्त्यावर थैमान घालत सुटली होती. कुठे कुठे जाऊन जाळपोळ करत होते. अनेक महिलांवर अत्याचार केले. अगदी लहान मूल सुद्धा सोडलं नाही का, वयस्कर माणसांना सोडलं नाही. जे दिसतील हिंदू त्यांची कत्तल केली गेली. आणि अशा प्रकारे म्हणजे आपल्या जिन्नांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असे पोस्टर सगळीकडे वाटत गेले. आणि हे काफिरांची कत्तल झाली पाहिजे असं एकच त्यांच्या गोष्ट डोक्यात होती आणि तेच त्या हेतूनी सर्वत्र कत्तल करत फिरत होते. आणि तेव्हा त्यांना असं वाटलं, हे जे सुरावर्दी जे होते, ते मुख्यमंत्री होते, जे एक ह्याला सगळ्या सपोर्ट करत होते सगळ्या प्रकारचा, तर त्यांना असंच वाटलं की काय हिंदू लोक हे काय करणार आहेत, साधी भोळी माणसं, त्यांना इतके वर्ष कुणी काही प्रतिकार केला नाही इंग्रजांना, आता आपल्यासाठी काय करणार आहेत. त्यामुळे ते तसंच इग्नोर, त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की हिंदू काय करू शकतात किंवा आपल्या ह्या हिंसक आंदोलनाला कुणी प्रतिकार देईल असं. आणि हे सगळं तुम्हाला ही जी चित्र दिसत आहेत की अक्षरशः सगळी दुकानं जाळली गेली, घरं लुटली गेली, दुकानं लुटली गेली, स्त्रियांवर अत्याचार, म्हणजे ह्या विषयी तर आपण बोलूच शकत नाही किती लेवलला अत्याचार झालेत. तर म्हणजे दिसतील त्यांना मारणं, हे असं सरसकट त्यांची कत्तल चालू होती. आणि ही कारवाई दिन म्हणजे डायरेक्ट ऍक्शन डे असं याचं सगळं हे चित्र होतं. पण आणि मात्र हे सगळीकडे चालू असताना तिथे एक अपवादात्मक व्यक्ती जी होती, ज्यांनी ह्याचा प्रतिकार करायचं ठरवलं, ते म्हणजे गोपाळ पाठा. तशी गोपाळ पाठा यांचं पूर्ण नाव गोपाळचंद्र मुखर्जी. तर पाठा म्हणजे काय? तर पाठा म्हणजे बंगालमध्ये बकरीला पाठा म्हणतात. तर त्यांचं ते कसाई होते साधे. त्यांचं मांस विक्रीचं, मटण मांस विक्रीचं दुकान होतं. तर ते पण ते पहिल्यापासूनच म्हणजे पहिलवान होते. आणि त्यांनी म्हणजे एकदम त्यांनी काही लोकांचं संघटन करून त्यांनी भारत जातीय वाहिनी नावाची एक संस्था स्थापन केली होती, जिथे अनेक पहिलवान लोक वगैरे सगळे एकत्र होते. आणि त्यांनी ती संस्था अशी यासाठी स्थापन केली होती की कधी काही पूर
आला किंवा कुठली नॅचरल कलॅमिटी आली किंवा कुठेही काही संघटित आपल्याला कुणाला मदत करायची झाली तर अशा आपण ताकद म्हणजे चांगल्या ताकदीची लोक एकत्र येऊन पटापट काम करू शकतो, मदत करू शकतो. या विचाराने त्यांनी ती संस्था स्थापन केली होती. तर तेव्हा अनेक 500हून अधिक पहिलवान त्या संस्थेचे सभासद होते आणि हे जेव्हा त्यांनी कार्य केलं तेव्हा त्यांचं वय अवघं 33 वर्ष असं होतं. तर ते अतिशय उदार होते, खूप चांगलं असं ते व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे त्या तिथलं बंगालमधलं. आणि हे सगळं बघून त्यांना अतिशय त्रास झाला म्हणजे अतिशय राग आला आणि प्रतिकार करायचं त्यांनी ठरवलं. आणि सगळे त्यांचे जे काही संघटनेतले लोक होते ते सगळे त्यांच्याकडे जमा झाले आणि त्यांनी एकत्र सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही, आपण या प्रतिकार करायचा ह्या गोष्टीला, हे चुकीचं आहे. आपण आपल्या आत्मरक्षणासाठी आपण हत्यार उचलत आहोत. आपण कुणाला मारण्यासाठी काही किंवा असं काही स्वतःच्या कुठल्या स्वार्थापायी आपण कुणावर अत्याचार करत नाही आहोत. तर आपण आत्मरक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी हे सगळं करत आहोत. तर अशा अ, ह्यांनी प्रेरित होऊन, या विचारांनी प्रेरित होऊन सगळ्यांनी ठरवलं, त्या संघटन केलं आणि त्यांनी मग सगळा प्लॅन केला की कसं आपण आता हे, कारण की मुसलमान लाखोनी संख्येनं होते आणि ते प्रचंड प्रमाणात कसेही अटॅक करत होते, कसेही कत्तल करत होते. त्यामुळे त्यांनी सगळं प्लॅन केलं तेव्हा 18 ऑगस्टच्या दिवशी आदल्या त्या रात्री. आणि मग त्यांनी थोड्या छोट्या छोट्या तुकड्या बनवल्या आणि अक्षरशः एका रात्रीत त्यांनी तयारी केली. काही जे लोक होते, सधन लोक होते, मारवाडी वगैरे, अशा लोकांनी त्यांना पैसे देऊ केले. लोहार वगैरे या सगळ्या लोकांनी रात्रीमध्ये कारागिरा म्हणजे त्या सगळ्या कारागिरांनी हत्यारं बनवली एका रात्रीत आणि सगळी एक सशस्त्र सेना त्यांनी एका रात्रीत अशी उभी केली. आणि मग प्रत्येक जे काही हिंदू जे काही छोटे छोटे जे काही होते ग्रुप, म्हणजे जिथे जिथे त्या एरियाज मध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपापल्या तुकड्या एक एक उभ्या केल्या, जेणेकरून जेव्हा जेव्हा ह्यांच्यावर अटॅक होईल तेव्हा त्यांचं रक्षण करण्यासाठी आपण तयार हवं ह्या हेतूने. आणि त्यांनी हेही ठरवलं की हिंदूंचं रक्षण करायचं आहे आणि शिवाय मुस्लिम स्त्रिया, बाळांना, वृद्धांना हात लावायचा नाही. असा अतिरेकीपणाने आपल्याला कुणालाही मारायचं नाही. आपण फक्त आणि फक्त हे स्वतःच्या रक्षणासाठी, आपल्या धर्माच्या रक्षणासाठी, आपल्या निष्पाप लोकांच्या रक्षणासाठी करत आहोत. तर अशा या पैलवानांची तुकडी प्रत्येक हिंदूच्या भागामध्ये हजर होती आणि ह्या सगळ्याची पुन्हा म्हणजे कुठल्याही मुस्लिम गुंडांना, या सगळ्या लोकांना अजिबात जे अत्याचार करत होते यांना कसलीच कल्पना नव्हती. आणि त्यामुळे एकदम झालेला तो जो काही प्रतिकार आहे त्यांना, आणि मग त्यामध्ये हे सगळे हारले गेले आणि त्यांना म्हणजे इवन त्याचे मुख्यमंत्री होते सुरावर, त्यांनाही खूप मोठा झटका बसला. आणि अशा सगळ्या अत्याचारी मुस्लिम गुंडांना, सगळ्या लोकांना, अशा क्रूर लोकांना गोपाळ पाठांच्या कार्यकर्त्यांनी शोधून शोधून त्यांचा वध केला. कारण की अशा लोकांचा, यांना वधच म्हणायला हवं, की जे क्रूर आहेत, जे चुकीच्या विचारांनी, चुकीच्या मार्गाने जे अत्याचार करत होते, या सगळ्या लोकांचा त्यांनी वध केला त्यांच्या तुकडीनं. आणि असे अखंड मुसलमान लोक पण मारले गेले. आणि शेवटी असं हे सगळं ज्वलंत प्रकरण शेवटी शांत झालं. आणि मग नंतर अखेरीस म्हणजे बंगालमधली जी काही मुस्लिम लीग आहे ती गव्हर्नमेंटनी बरखास्त केली. कारण की हे ज्या काही प्रकारचे त्यांनी हिंसा घडवून आणली होती ते अत्यंत चुकीचं होतं. आणि मग अखेरीस तुम्हाला माहितीच आहे की सगळ्या अशा खूप रक्तरंजित लढाईनंतर अखेरीस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आणि आज जे काही आपण ह्या स्वतंत्र भारत देशामध्ये आपण अतिशय मुक्त वावर करत आहोत, अगदी अभिमानानं जगतो, छान राहतो. तर हे सगळं काही जे आहे हे आपल्या आधीच्या पिढ्यांनी खूप काही सहन केलंय, खूप बलिदान केलंय. आणि आपण अशी ही जी लोक आहेत, गोपाळ पाठांसारखी, तर ही या विस्मरणात जातात, कारण की ह्यांच्याविषयी कुठेही लिहिलं नाहीये ना आपल्याला कुठे कळलंय. पण पण अशा निदान अशा निमित्तानं, अशा स्वाध्यायामधून आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊयात, त्यांना आदरांजली वाहूयात. आणि नेहमीच आपण अशा व्यक्तींकडनं, की जेव्हा जेव्हा अधर्म आपल्या आजूबाजूला दिसतो तेव्हा आपण कायम धर्माच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, ही प्रेरणा घेऊयात. आणि असंच आपण छान आपलीही तब्येत छान व्यायाम करून छान तब्येत करूयात, जेणेकरून कधी उद्या आम्हाला हातात शस्त्र जरी घ्यायला लागलं तरी आम्हाला उठता आलं पाहिजे. पण मला असं वाटतं आजकाल शस्त्र घ्यायची आपल्याला गरजच नाहीये. या उलट आपल्यावर जे काही वेगवेगळ्या माध्यमातून जे काही नरेटिव्ह म्हणा, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या डोक्यावर
आपल्या म्हणजे वेगवेगळे विचार आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला डायव्हर्ट केलं जातं, चुकीच्या मार्गाला विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. तर तिथून आपल्याला वाचायचं, ती आपली मुख्य लढाई आहे. तर त्यामुळे आपल्याला मेंटली आणि फिजिकली दोन्ही प्रकारे आपल्याला स्ट्रॉंग व्हायला हवं आणि त्यासाठी आपण छान प्रयत्न करत राहू. आणि आपल्या गुरु स्वामींचा, आपल्या भगवंताचा आशीर्वाद आपल्याबरोबर नक्कीच असेल. आणि अशा क्रांतिकारकांना आपण कधीही विस्मरणात जाऊ देणार नाही, याचीही आपण नक्की काळजी घेऊ. हरिओम.